नमस्कार, कसे आहात? तुमचं स्वागत आहे #जावा जावा स्पेशल रेसिपीमध्ये. तर आज आपल्याला इथे वाटण घालून झणझणीत मेथीची रस्सा भाजी कशी बनवायची आहे ते बघायचं आहे. आमच्या लहान मुलांना खूप भाजी आवडते ही, म्हणून आम्ही सारखं ही भाजी करत असतो. तर इथे पाहू शकता कसे जेवण करताय ते, आणि वरून सांगतात पण छान झालेली आहे भाजी म्हणून. पाहू शकता तुम्ही कसे सांगतात ते, आणि किती छान खातात दोघे जण बसून. तर चला आपण सुरुवात करूयात. इथे भाजी चिरून घेतलेली आहे, निसून घेतली आणि चिरून घेतलेली आहे भाजी. तर ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला भाजी धुवून घ्यायची. पाहू शकता इथे धुवून घेऊया भाजी. भाजी धुवून घेतलेली आहे. आता इथे आपण वाटणाची तयारी करूयात. तर इथे शेंगदाणे घेतलेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इकडे जो लसूण सोलून ठेवलेला होता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे कढई गरम करायला ठेवली आणि 3 चमचे त्याच्यात तेल ओतलेलं आहे. आणि त्यामध्ये जी पेस्ट केली ती ना लसणाची बारीक आपण ती टाकून द्यायची. ते लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची. सगळी भाजी टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची आपल्याला भाजी. पाहू शकता इथे परतून झाल्याच्या नंतर किती थोडी भाजी झाली आहे. आता त्यामध्ये आपल्याला जे वाटण करून घेतले होते शेंगदाण्याचं त्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं. मस्त असं परतून घ्यायचं, त्याला गदगद होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान अशी गदगदून झालेली आहे भाजी आणि त्यामध्ये आता पाणी ओतून घेऊयात. आता पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा भाजी एकत्र करून घेऊया. मीठ टाकलेलं होतं ना ते एकत्र करून घेऊयात. आणि आता उकळी आली ना आपली भाजी तयार झाली, कारण अगोदरच शिजून घेतली होती ना आपण, परतून घेतली होती आणि थोडीशी शिजून द्यायची उकळी आल्यावर. आणि आता आपली भाजी इथे तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. खूप सोपी पद्धत आहे ही, तुम्हाला नक्की आवडेल.